नागपुरात पावसाच्या सरी बरसल्यात। अचानक वातावरणात बदल होऊन सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसलाय। उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला। इंदापुरातील निमगाव केतकी परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट झालेली आहे। गारठी आणि पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे, तर काही ठिकाणी झाडं कोसळून वाहतूक विस्कळीत झाली। भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे शेतात कापून ठेवलेले धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे। सध्या धान, मका आणि मिरची या पिकाची कापणी आणि तोडणी जोमात सुरू असताना शेतकऱ्यांवर अवकाळी संकट ओढावताना दिसतंय। तसंच अचानक आलेल्या पावसामुळे उकाडानं हैराण नागरिकांना दिलासा मिळाला। सुट्टीचा हंगाम सुरू झाल्यापासून सातत्याने चिपळूणमध्ये सीएनजी गॅसचा तुटवडा भासतोय। गेल्या 2 दिवसांपासून पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्यात। त्यामुळे जिल्ह्यातील काही पंपांवर पेट्रोल संपल्यानंतर उपलब्ध असलेल्या चिपळूणमधील पेट्रोल पंपात वाहनांची गर्दी पाहायला मिळाली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात इंधन तुटवडा जाणवू लागलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल मिळणं बंद झाले, तर काही पेट्रोल पंपावर कमी प्रमाणात पेट्रोल उपलब्ध आहे। त्यामुळे लांबचा प्रवास करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो। नांदेड जिल्ह्यात ग्रामस्थांनी चक्क महावितरणाच्या कार्यालयातच खिचडी खाऊन अनोखं आंदोलन केलं। मुदखेड तालुक्यातल्या एजडीवाडी आणि चिकाळा या परिसरात सातत्यानं वीज जात असल्यानं महावितरणाच्या कारभारावर नागरिक नाराज आहेत। नियोजित लोड शेडिंगची वेळ संपल्यानंतरही वीज पुरवठा बंद असतो। रात्री बेरात्री कधीही वीज जाते, म्हणून ग्रामस्थांनी आंदोलन केलं। नाशिक जिल्ह्यात 2 दिवस उष्णतेची लाट कायम आहे। नाशिकमध्ये तापमान 41.2 अंशांवर आहे, तर मालेगावात तापमान 43.8 अंशांवर आहे। नाशिक जिल्ह्यात पुढील 2 दिवस उष्णतेचा तडाखा कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला। वाशिम जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे। काल जिल्ह्यात कमाल तापमान 43.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं। तर वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं वाशिम जिल्ह्यासाठी 14 मे पर्यंत उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे। तर उष्माघाताचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं। तर सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीवर पाणी अडवण्यासाठी बॅरेज बांधण्याची मागणी करण्यात आली आहे। अन्यथा जन आंदोलन उभारू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांनी दिला आहे। इतर वेळी नदीत पाणी सोडल्यानं नदीकाठच्या शेतकऱ्यांना याचा फटका बसतोय। अमरावती जिल्हा परिषदेत अतिक्रमण नियमित करण्याच्या मागणीसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली। अचलपूर तालुक्यातील पथरोड गावातून आलेले नागरिक अधिकाऱ्यांची वाट पाहत तासनतास जिल्हा परिषद कार्यालयात बसून होते। त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। वाशिममध्ये वाढत्या उष्णतेमुळे पाणी टंचाईचं संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे। जिल्ह्यातील 160 लघु प्रकल्पांमध्ये केवळ 18% पाणीसाठा शिल्लक आहे, तर तब्बल 67 लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले। तसंच जिल्ह्यातील 2 मध्यम प्रकल्पांमध्ये अवघा 20% पाणीसाठा उपलब्ध। मात्र जलस्रोत घटल्यामुळे पाणी टंचाईची समस्या अत्यंत गंभीर झाली आहे। हिंगोली जिल्ह्यातील 28 गावांमध्ये नवीन विहीर, बोरवेल्स आणि हातपंप उभारणीच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे। हिंगोली जिल्ह्यातील वसमत, सेनगाव, हिंगोली 28 गावांमध्ये नव्या विंधन विहिरींना मंजुरी मिळाली। विहिरीसाठी एकूण 17,95,173 रुपयांची मान्यता देण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यात वाढत्या उष्णतेसोबत पाणी टंचाईचं संकट कायम आहे। नाशिकमधील 338 गावं आणि वाड्यांमधील 1.5 लाखांहून अधिक नागरिकांना 113 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। जिल्ह्यातील 26 धरणांमध्ये केवळ 33% उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिलेला आहे।